आहोत या रत्नागिरीच्या विभागीय कार्यशाळेमध्ये आणि ह्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात धावणाऱ्या बसेसची मेंटेनन्स देखभाल दुरुस्ती ह्या डेपोतूनच केली जाते। पण गेल्या 4 वर्षापूर्वी रत्नागिरीच्या ह्या विभागामध्ये जवळजवळ 34 शिवशाही बसेस दाखल झाल्या होत्या। पण एकंदरीत आज शिवशाहीची एकंदरीत माहिती घेतली असता एकंदरीत त्या गाड्यांची परिस्थिती बघितली तर हा पांढरा हत्ती आहे असंच म्हणावं लागेल। साधारणपणे जनरली 72 रुपये खर्च 1 किलोमीटर मागे या शिवशाहीला येतो। साधारणपणे खाजगी बसेसचा विचार केला, नियमित बसेसचा विचार केला तर तो खर्च 50 रुपये आहे। म्हणजे साधारणपणे प्रत्येक बस मागे साधारणपणे धर्मशाळेला ह्या विभागावरती 4 ते 5 लाख रुपये एका शिवशाहीच्या बसेसवरती खर्च येतो, अधिक भूर्दंड पडतोय। अशा साधारणपणे 30 ते 32 शिवशाही बस या जिल्ह्यात धावत आहेत। असं असताना साधारणपणे वर्षभराचा विचार केला तर साधारणपणे 1 ते 1.5 कोटी रुपये निव्वळ भूर्दंड या शिवशाहीच्या बसेसच्या माध्यमातून या एसटी विभागाला पडतोय। एकीकडे विभागामध्ये भारनियमन असल्यामुळे डिझेलची टंचाई, त्यामध्ये परत पैशाची कपात, परत पैशाची तजवीज करताना या विभागाला अक्षरशः नाकेनऊ येत आहेत। पण असं असताना 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला शिवशाही बसेस खरेदी केल्या गेल्या त्यावेळेला तो वादाचा विषय होता आणि आज तीच परिस्थिती, तोच भूर्दंड ह्या विभागाला सोसावा लागतोय। साधारणपणे गेल्या 4 वर्षाचा विचार केला तर 5 ते 6 कोटी रुपये निव्वळ तोट्यात या शिवशाहीमुळे या विभागाला सहन करावा लागला। आणि त्यामुळे कुठंतरी हे कोणाच्या कृपेने या शिवशाही रत्नागिरीत आल्या होत्या किंवा महाराष्ट्रभर आल्या होत्या, त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला एसटीची दरवाढ होत असली तरी शिवशाहीने मात्र ह्या परिस्थितीमध्ये अतिशय या विभागाला मेटाकुटीला आणलेला आहे। प्रवास असेल, ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती असेल, एसटीची सेवा जरूर असायला हवी, परंतु एकीकडे 50 रुपये किलोमीटरचा खर्च साध्या नियमित बसला येतो आणि खाजगीच्या 40 बसेस घेतलेल्या आहेत त्यांना सुद्धा 40 ते 45 रुपये किलोमीटर मागे एसटी महामंडळ देतं। पण शिवशाहीवरती 72 रुपये खर्च, त्याचे स्पेअर पार्टची खरेदी, त्या स्पेअर पार्टचे दर, वातानुक यंत्रणा बंद पडली तर खाजगी पद्धतीने ते करून घेतली जाते। हा सगळा कारभार पाहता ही शिवशाही रत्नागिरीच्या विभागाला वाटतं आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी ठरले एवढं मात्र नक्की। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।